नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण इथे पाहत आहात छत्रपती संभाजीनगर महापालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा निघालेल्या आहेत. अर्ज करण्यासाठी आपण जर इथे क्लिक केलं तर आपण इथे बघू शकता की IBPS मार्फत 17 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या दरम्यान आपल्याला इथे अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे, तर याची काय काय माहिती आहे, कशा प्रकारे डिटेल आहे, कोणते कोणते पद राहणार आहेत आणि कशा प्रकारे याची माहिती आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण इथे माहिती पत्रकार आलेला आपण इथे बघू शकता छत्रपती संभाजीनगर महापालिका यांच्या आस्थापनेवर गट क संवर्गातील विविध पदांच्या जागा इथे निघालेल्या आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी सेवा म्हणजे कनिष्ठ अभियंता इथे स्थापत्याचा लागणार आहे आणि S14 ग्रेडमध्ये त्याची सॅलरी आपण इथे बघू शकता. 32 वॅकन्सीज इथे राहणार आहे. अग्निशमन सेवेमध्ये गट क च्या जागा आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी, त्याची S10 ग्रेडमध्ये ही सॅलरी राहणार आहे आणि त्याचे पद आपण इथे बघू शकता. त्यानंतर सुरक्षा सेवा गट क यामध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदांच्या जागा आहेत. त्यानंतर तांत्रिक सेवा गट क यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या वॅकन्सीज आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये गट क च्या जागा आहेत, त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक या पदाच्या जागा इथे राहणार आहेत. त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सेवा यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या जागा आहेत. त्यानंतर आपण इथे बघू शकता अग्निशमन सेवेमध्ये चालक, यंत्रचालक म्हणजे ड्रायव्हर, ऑपरेटर यांच्या जागा आहेत. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये उद्यान सहाय्यक आणि कृषी सहाय्यकच्या जागा आहेत. तांत्रिक सेवामध्ये गट क या संवर्गातून अनुरेखक म्हणजे ट्रेसर याच्या जागा आहेत. त्याच्यानंतर अग्निशमन सेवा यामध्ये अग्निशामकाच्या जागा आहेत आणि लेखा व लेखा परीक्षण सेवा गट क यामध्ये रोखपाल म्हणजे अकाउंटंटच्या जागा इथे राहणार आहेत. ठीक आहे, तर याप्रमाणे आपण इथे बघू शकता ऑनलाईन अर्ज जे आहे 17 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान आपण करू शकता. याची शेवटची तारीख 18 मार्च राहणार आहे. परीक्षेच्या 7 दिवस आधी आपल्याला ॲडमिट कार्ड मिळणार आहे आणि छत्रपती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला हे उपलब्ध राहणार आहे. ठीक आहे, यामध्ये आपण खुल्या प्रवर्गासाठी आपण बघू शकता 1000 रुपये चलन आहे, कास्टसाठी 900 रुपये चलन आहे. जर माजी सैनिक आणि दिव्यांग व्यक्ती असेल तर यांना कुठल्याही प्रकारचे इथे शुल्क नाही, म्हणजे फीस भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही. फक्त आपल्याला ऑनलाईन इथे फॉर्म भरावा लागणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपण याला अर्ज करू शकता. IBPS ही संस्था याला कंडक्ट करणार असल्यामुळे IBPS मार्फत आपल्याला याला अप्लाय करता येणार आहे. याप्रमाणे रिक्त पदांचा तपशील आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी आपल्याला असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. जर आपण उप अग्निशमन केंद्र अधिकारी या पदासाठी अप्लाय करत असाल तर आपल्याकडे या प्रकारे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्टेशन ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टर पदाचा अभ्यासक्रम होणे गरजेचे आहे. यासाठी शारीरिक पात्रता जी आहे उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर आणि छाती जी आहे पुरुषांसाठी 81 ते 86च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. कमीत कमी वजन 50 किलोग्राम असलं पाहिजे आणि महिलांसाठी 46 किलोग्राम असलं पाहिजे. आपली दृष्टी चांगली असली पाहिजे आणि वयोमर्यादा जी आहे 40 पेक्षा आपली जास्त असू नये. त्यानंतरचं पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी. यामध्ये आपण विविध इथे वॅकन्सी टेबल बघू शकता. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. लष्कर, निमशासकीय दलातील कर्मचारी जर असेल तर त्यासाठी चांगलं राहणार आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रतेमध्ये आपण इथे उंची, छाती, वजन आणि दृष्टी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर स्थापित अभियांत्रिकी सहाय्यक किंवा अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक जे आहे त्यासाठी ज्या वॅकन्सीज आहे त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम आपण पूर्ण केलेला असावा. मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला इथे कंपल्सरी राहणार आहे. त्यानंतरचं पद आहे स्वच्छता निरीक्षक. यामध्ये या वॅकन्सीज आहेत. विद्यापीठाची पदवी आपली असली पाहिजे. स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे डिप्लोमा झालेला पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यानंतरचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक.
यामध्ये आपण या वॅकन्सी आणि सॅलरी बघू शकता। त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी आपण उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धन पदविका म्हणजे डिप्लोमा आपला झालेला पाहिजे आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संबंधित विषयाच्या कामाचा 2 वर्षात आपल्याला अनुभव असणे गरजेचे आहे। मराठी भाषेत ज्ञान सर्व पदांना कंपल्सरी राहणार आहे। चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी जर आपण अप्लाय करत असाल तर आपलं 10वी उत्तीर्ण असणं गरजेचे आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम ॲडव्हान्स कोर्स आपण पूर्ण केलेला असला पाहिजे। वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आपल्याकडे असला पाहिजे। जड वाहन चालक म्हणून 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे। यासाठी शारीरिक पात्रता आपण बघू शकता। उंची 165 सेंटीमीटर आहे, छाती 81 ते 86 आहे, वजन 50 किलो आहे। त्यानंतर महिलांसाठी 46 किलो राहणार आहे आणि अर्जदाराचं वय 30 पेक्षा जास्त असू नये। शासन नियमानुसार जोखीम भत्ता व युनिफॉर्म आपल्याला इथे भत्ता मिळणार आहे। त्यानंतरचं पद आहे उद्यान सहाय्यक। उद्यान सहाय्यकामध्ये या वॅकन्सीज आहेत। त्यानंतरचं पद इथे आपण बघू शकता उद्यान सहाय्यक आहे। त्यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील आपल्याकडे असणे गरजेचे आहे। शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव घेतलेला असणे गरजेचे आहे। मराठी भाषेचे ज्ञान असणे सगळ्यांसाठीच गरजेचे आहे। त्यानंतर अनुरेखक या पदासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी आपलं शिक्षण जे आहे 10वी पाहिजे। त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे ITIचा अनुरेखक किंवा आरेखक अभ्यासक्रम प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे। अग्निशामक या पदासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर वॅकन्सीज आपण बघू शकता। त्यानुसार आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे आपली 10वी झालेली असली पाहिजे। त्यानंतर राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिन्याचा ॲडव्हान्स कोर्स झालेला पाहिजे। माजी सैनिक त्यांच्याकडे उपलब्ध असलेले 12 दिवस ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण कालावधी आधारे त्यांना इथे नियुक्ती देण्यात येणार आहे। ठीक आहे, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। उंची वजन त्यानंतर दृष्टी आणि वयोमर्यादा आपण इथे बघू शकता। त्यानंतरचं पद आहे रोखपाल। रोखपाल या पदासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर मान्यताप्राप्त त्यानंतरचं पद आहे रोखपाल। रोखपालसाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची म्हणजे कॉमर्स आपलं झालेलं असलं पाहिजे। त्यानंतर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 याप्रमाणे आपल्याकडे असणे गरजेचे आहे। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहणार आहे। सर्वसाधारण सूचना याप्रमाणे इथे दिलेल्या आहेत। या आपण माहिती पत्रकावर जाऊन व्यवस्थित वाचून घेऊ शकता। यासाठी काही नियम दिलेले असतील वगैरे तर आपण इथे बघू शकता। वयोमर्यादा जी आहे 1 जानेवारी 2026 रोजी किमान खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे आणि कास्टसाठी 43 पर्यंत राहणार आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर असेल तर 43 पर्यंत, दिव्यांग असेल तर 45 पर्यंत आणि माजी सैनिकांना 3 वर्ष कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत इथे राहणार आहे। अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत इथे सोय ठेवलेली आहे। याप्रमाणे संपूर्ण GR आणि माहिती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। या प्रकारे संपूर्ण माहिती आहे। याच प्रकारची माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळत राहील। याबद्दल जर आपल्याला काही शंका असेल तर आपण माझ्या चॅनलला व्हिजिट करा, त्या आपल्याला योग्य माहिती मिळत राहील। धन्यवाद मित्रांनो।